ते जय हिंद म्हटलं. हा बोला की. काल ग्राउंड झालं ना 12 डिसेंबरले. होय झालं की. जीडीत होतं काय? होय जीडीच होतं. नाशिक जिल्हा कोणता? सांगली. हा जिल्हा सांगली. सांगली जिल्हा होता आणि देवगडची थोडीफार गोव्याची थोडीफार होती. तर किती वाजता रांगेत हजर राहिला होता तू? 11 डिसेंबरले. आम्ही उशिरा गेलतो कारण झोपाय गेलतो आम्ही. म्हणजे रांगेत किती वाजता उभा राहिला होता? मी उभा राहिलो होतो 1:30 उभा राहिलो होतो. रातचे 1:30 वाजता? हो. तिकीट आणि ते नोटरी चेक करते ना, आधार कार्ड? नाही न्यूट्री बिट्री आत ठेवा म्हणते, फक्त हॉल तिकीट वर घ्या म्हणते. फक्त ना, ते हॉल तिकीट किती वाजता चेक झाली होती? रनिंग हाऊस पर्यंत नुसतं हॉल तिकीट. माझं रनिंग बसलं नाही काल. तर पुढचं काय माहित नाही मला. किती वाजतापासून ग्राउंड चालू होत आहे? ग्राउंड 1:30 पासून चालू होते की. करेक्ट 1:30 वाजतापासून ग्राउंड चालू होत आहे. होय. म्हणजे ग्राउंडच्या अंदर 12 वाजतापासून घेताय का मुलांना? एक ट्रूप घ्यायला चालू करते, पॅन्डल रस्त्यावर बसवते. तर त्या बॅच मध्ये किती मुलं सोडले होते मग? 100? प्रत्येक बॅचला 100 मुले. मोजून 100? होय. तर त्या बॅच मध्ये किती पोरं घेतले मग रनिंग मध्ये? माझ्या बॅच मध्ये 45 घेतले. 45? म्हणजे कसं आहे माहितीये का? 5:45 टायमिंग झाले की ती जेवढी इथे तेवढी घेत होती. तेवढे घेऊन घेते ते. ऍक्सिलेंट एका ट्रूपला 71 पोरं घेतलेत. काय बापरे, लय घेतले होते मग तो. हो लय घेतलेत. तुझ्या म्हणजे अगोदरल्या ट्रूप मध्ये? तर त्या ट्रूप मध्ये आपला ऍक्सिलेंटचे किती घेतले होते? काय एक्सलेंटचे? फर्स्ट ग्रुपचे किती पोरं घेतले होते? एक्सलेंटचे 20 वर होती ना आमच्या ट्रूपला. 24 होते. किती होते म्हटलं ऍक्सिलेंटचे? एक्सलेंटची 20 होती. 20. काय 20 होते काय? आणि बाकीची गुड होती. टायमिंग चांगला चालू आहे मग 5:45 पर्यंत. होय. किती पोरं आले होते काल भरतीवर? काल होती 1200 होती. 1200? काय अजून आपलं सगळे जीडीचेच होते? हो सगळे जीडीचे.